नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 144 चौरस सेमी आहे. एका आयताची लांबी चौरसाच्या बाजूच्या दुप्पट आणि रुंदी चौरसाच्या बाजूच्या निम्मी असते. आयताची परिमिती काढा म्हणले. आयताची परिमिती काढा म्हणले, मग काय लागतं आपल्याला? आयताची लांबी लागते, आयताची रुंदी लागते. परंतु तसं काही दिलंय का आपल्याला? नाही. आपल्याला काय दिलंय? चौरसाचं क्षेत्रफळ दिलंय. मग चौरसाचं क्षेत्रफळ आपण चौरसाची बाजू काढू शकतो आणि चौरसाच्या बाजूवर आधारित आपल्याला लांबी आणि रुंदी दिली. बघा, चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे? 144 चौरस सेमी. मग चौरसाची बाजू कशी काढायची चौरसाच्या क्षेत्रफळावरून? बघा, सूत्र काय असतं? बाजूचा वर्ग. काय? बाजूचा वर्ग बरोबर क्षेत्रफळ असतं. मग कुणाचा वर्ग 144? 12चा वर्ग आहे. म्हणजे चौरसाची बाजू किती आली? 12 सेंटीमीटर. किती आली? 12 सेंटीमीटर. मग आता याच्यावरून आपण आयताची लांबी आणि रुंदी काढू शकतो. काय म्हणते? आयताची लांबी चौरसाच्या बाजूच्या दुप्पट आहे. म्हणजे 12च्या दुप्पट लांबी आहे. ही लांबी 12च्या दुप्पट किती? 24 सेंटीमीटर. रुंदी काढू आता. रुंदी किती आहे? रुंदी चौरसाच्या बाजूच्या निम्मी आहे. 12च्या निम्मी किती झाली? 6. म्हणजे 6 सेंटीमीटर. आता आयताची परिमिती काढायची. आयताची परिमिती काय असते? बाजू अधिक ही लांबी अधिक रुंदी करायची. पूर्ण ह्याला 2 ने गुणायचं. बघा, 24 अधिक 6 किती? 30. 30 गुणिले 2 किती? 60. म्हणजे आयताची परिमिती किती आली? 60 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.